नमस्कार मंडळी. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 19 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड अजून आलेला नाहीये, म्हटलं या मालिकेचा एपिसोड देऊन टाकावा, तेवढाच वेळ वाचतो. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय ही काव्या म्हणत असते गाडी थांबवा, मला महत्वाचं बोलायचं आहे. पण आता ही नंदिनी म्हणते, अगं काव्या, इथे रस्त्यावर कुठे बोलायचं काव्या, अगं अर्धी रात्र झालेली आता. मग काव्या म्हणते, ताई मला इथेच बोलायचंय, तुम्ही ते तिघे जण खाली उतरा गाडीच्या. मग नंदिनी म्हणते, अगं घरी गेल्यावर बोलू ना आपण काव्या. मग काव्या म्हणते, नाही नंदिनी ताई, अगं घरी सगळ्यांच्या नजरा आपल्यावरच असतात, मला नाही घरी बोलायचंय, मला इथेच बोलायचंय, महत्वाचं आहे, प्लीज सगळेजण खाली उतरा. आता जीवा उगाच हट्टीपणा करून म्हणतो, मला नाही उतरायचंय गाडीच्या खाली. काव्या म्हणते की मी काय सांगते तुम्ही ऐकत नाही आहात, मला महत्वाचं बोलायचंय, उतरा गाडीच्या खाली. आता जीवाने असं बोलल्यानंतर काव्याच गाडीच्या खाली उतरते. मग पार्थ म्हणतो, अरे जीवा काय बोलतायत त्या, ऐकू तरी दे. जीवा म्हणतो, मला नाही ऐकायचंय काही, कशाला थांबवलीये रस्त्यात गाडी, चला घरी सगळे वाट बघतायत, चल घरी वाट बघतायत सगळे. आता असं म्हटल्यावर काव्य आधीच उतरते गाडीच्या खाली आणि म्हणते, मला तुम्हाला बोलायचंय ते तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल, महत्वाचं बोलायचंय, सांगते मी, ऐकत का नाहीये तुम्ही, तुम्हाला सगळ्यांना ऐकावंच लागणार आहे. काव्या एकदम हट्टीपणा करते. तेव्हा पार्थ आणि जीवा दोघेही गाडी खाली उतरतात. बघा ना प्रेक्षकांनो, काय तो संयोग दाखवलाय. काव्या सत्य सांगायला जाणार इकडे या दोघांना, सॉरी तिघांना, जीवा, पार्थ आणि नंदिनीला, म्हणजे माझं जीवावर प्रेम आहे हे तिला सांगायचं असतं. आणि इकडे या काव्याच्या आईला हार्ट अटॅक आलाय. काव्याची आई खाली कोसळते अटॅक आल्यानंतर. तिचे वडील त्यांना सावरतात, अगं शारदा काय झालं तुला, अगं कसलं टेन्शन घेतलंयस का तू, अगं काय काय झालं काय तुला शारदा, बोल ना. पण त्या बोलायच्या मनस्थितीत नसतात आणि कोसळतात. इकडे काव्या सगळ्यांना सांगणार असते की मला तुम्हाला महत्वाचं काहीतरी सांगायचंय, मला हे लग्न मान्य नाहीये. आता काव्याने असं बोलल्या बोलल्या जीवा तिच्याकडे बघायला लागतो. मग आता पार्थ म्हणतो, आम्हाला माहितीये हे सगळं, तुम्ही तेच तेच का सांगताय परत परत. मग काव्या म्हणते, एवढंच कारण नाहीये, आणखीन एक महत्वाचं कारण आहे. नंदिनी म्हणते, अगं काय कारण आहे काव्या. आता ही काव्या पुढे काही बोलणार तेवढ्यात नंदिनीच्या फोनवर तिच्या वडिलांचा फोन येतो. काव्या म्हणते, ताई बाबांचा फोन सध्या उचलू नकोस. नंदिनी म्हणते, अगं असं काय करते काव्या, बाबांचा फोन महत्वाचा असेल, काही झालं असेल. आता काव्या म्हणते, अगं काही झालं नसेल, बाबा फक्त विचारत असतील आपण पोहोचलो का. ताई मी जे बोलते ते महत्वाचे, तू फोन उचलू नकोस बाबांचा. पण नंदिनी म्हणते, अगं अशी काय करते काव्या, लगेच केलाय बाबांनी फोन, काही असेल ग अर्जंट, बाबांना बोलायचं असेल, बोलू तर दे मला 2 मिनिटं बाबांशी, तू नंतर बोल. आता काव्याची तगमग चालू असते बोलण्यासाठी, पण ही नंदिनी तिचं काही ऐकत नाही. काव्या म्हणत असते, अगं ऐकून घे ना ग ताई, माझं बोलणं महत्वाचं आहे. जीवा आता काव्याकडे जरा घाबरा घुबरा होऊनच बघतोय बरं का. मग आता नंदिनी म्हणते, अगं थांब ग काव्या, उचलू दे मला फोन, 1 मिनिट. पोहोचलो का विचारण्यासाठी आईने फोन केला असताना. मग आता ही नंदिनी विचार न करता पटकन फोन उचलते आणि मग तिला कळतं की तिच्या आईला हार्ट अटॅक आलाय. आता ते सगळं फोनवर ऐकून नंदिनी घाबरून म्हणते, काय, अरे बापरे, कुठल्या हॉस्पिटलमध्ये नेताय बाबा आईला. मग तिकडनं बहुतेक तिचे वडील सांगतात की सिटी हॉस्पिटलमध्ये नेतोय आम्ही, असं ते फक्त ऐकू आलंय बाहेर त्यांचा आवाज फोनवर. नंदिनी म्हणते, बरं बरं आम्ही पोहोचतो. असं म्हणून नंदिनी आता फोन ठेवते आणि सगळ्यांना सांगते, आपण निघाला आईला माइल्ड हार्ट अटॅक आलाय. बाबा म्हणाले की तिला अस्वस्थ वाटत होतं, आपण निघाल्या अचानक छातीत कळ आली आणि ती कोसळली, तिला ऍडमिट केलंय सिटी हॉस्पिटलमध्ये, आपल्याला जावं लागेल तिकडे ताबडतोब. मग आता नंदिनी म्हणते, चला ना आपण लगेच निघूयात. मग आता पार्थ म्हणतो, हो चला, वाट कसली बघताय, बसा. पार्थ पटकन या दोघींना गाडीचं दार उघडून देतो. पार्थ खूपच जेन्युइन दाखवलाय बरं का प्रेक्षकांना त्यांनी. आता पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या ताबडतोब सगळे हॉस्पिटलकडे निघालेत. आणि अशा पद्धतीने बिचाऱ्या काव्याला जे सांगायचंय ते तिथल्या तिथे तिच्याच मनामध्ये सिक्रेट राहून गेलं. इकडे बघा, या विघ्न संतोषी काव्या आणि वसू आत्या दोघी टेबलवर बसून चहा का कॉफी पित असतात. आता वसू आत्या हळूहळू पुटपुटते, बघ ती मानिनी समोर कशी येरझाऱ्या मारतीये, पोरांची वाट बघत असेल तिच्या. मग रम्या म्हणते, अगं चांगलंच आहे ना आई आपल्यासाठी, आपण आपलं आवडतं काम करूयात का. मग वसू आत्या म्हणते, त्रास द्यायचं का, चल चल देऊयात थोडा मानिनीना त्रास. असं म्हणून या दोघी मायले की आता त्या मानिनी ताईंच्या समोर येतात, म्हणजे पार्थ आणि या जीवाच्या आई समोर. आणि वसू आत्या म्हणते कशी, अगो मानिनी जेवणाची वेळ झाली, अजूनही मुलांचा वेळ नाहीये ग, ते पोहोचले असतील की नाही मोहित्यांकडे.
मग आता त्या मानिनी ताई म्हणतात, अहो ताई केव्हाच पोहोचले असतील ते त्यांच्याकडे. मग वसू आत्या म्हणतात, अच्छा अच्छा पोहोचले असतील म्हणा, पण तुला कळवलं नाही का ग? अगो बाई, लग्न झालं ना की असंच होतं बघ, बायका आल्या की मुलांसाठी आई परकीच होऊन जाते बघ. वसू आत्याला वाटतं की गाराणे केले, थोडे भांडणं लावून दिले की तेवढीच मज्जा. पण मानिनी ताई यांच्या गाराण्याला न जुमानता त्यांना छान उत्तर देतात. त्या म्हणतात, अहो असं काही नसतं हो वसुताई, अहो होऊ द्या की मुलांसाठी आई परकी, पण आईसाठी मुलं कधी परके नाही होत ना. झालं तर मग वसुताई. मग लगेच या वसु आत्या म्हणतात, नाही अगो मानिनी, आता तू हे सगळं बोलते, तुला हे सगळं बरं वाटतंय बाई आता बोलताना, पण पुढे जाऊन तुला उगाचच त्रास नको बाई व्हायला. नाही म्हणजे असं नको व्हायला बाई, जीवा जायचा नंदिनीला घेऊन फिरायला आणि पार्थ जायचा काव्याला घेऊन शॉपिंगला, आणि तू आपली मुलांची वाट बघत बघत अशीच येरझाऱ्या मारत राह हॉलमध्ये. नाही, तुला कोणी काही सांगणार नाही आणि सुना तुझ्या काही तुला घाबरणार नाही बघ. पोरही काही सांगणारच नाही तुला, म्हणजे तू आपली बिचारी अशीच वाट बघत बसणार ग त्यांची. असं म्हणून त्या हसतात बरं का. मानिनी ताई म्हणतात, अगं बाई, मी काही खवट सासू वाटले का तुम्हाला वसुताई? मी तर म्हणते तुम्ही जे बोलताय ते खरं ठरू देत. नाही, जीवा नंदिनीला आणि पार्थने काव्याला त्यांना हवा तसा वेळ दिला पाहिजे ना. अहो उलट आपल्याला तेच हवंय वसुताई, हे त्यांच्यासाठी चांगलंच आहे की. शेवटी आपल्या मुलांच्या आनंदातच आपला आनंद आहे, ती खुश तर आपण खुश. त्यावर रम्या म्हणते, अगं बरोबर आहे ग मामी, पण हे सगळे अजून आले नाही ना, त्यांचा फोन नाही, मेसेज सुद्धा आला नाहीये. तिकडे सगळं ठीक असेल ना ग? अगं म्हणजे मला जरा काळजी वाटले ग, म्हणजे काव्याला कसं हे लग्न नकोच आहे, आणि काव्याने जर यायला नकार दिला तर. रम्याने मुद्दाम डिवचलंय बरं का त्या मानिनी ताईंना, म्हणजे त्यांना काहीतरी बोलल्यावर वाईट वाटेल, त्यांचा मूड खराब होईल. पण नंदिनीची सासू शोभतात बरं का या. त्या तिला सुरेख उत्तर देतात, अगं नाही ग, असं काही होणार नाही, तुम्ही दोघी निश्चिंत राहा, हं मी आलेच. आता या मानिनी ताईने अगदी हुशारीने या दोघींना टाळलंय बरं का, आणि त्या तिथून शेवटी निघून जातात. मग लगेच वसु आत्या म्हणतात, काय पक्की आहे ग ही मानिनी, आपण हिला किती बोललो तरी तरी या मानिनीवर कसलाच परिणाम होत नाही बघ. मग रम्या म्हणते, इट्स ओके ग आई, या मानिनी मामीवर नसेल परिणाम झाला, पण काव्याच्या मनावर नक्की परिणाम होईल बघ. वसु आत्या म्हणतात, कसं काय गो? मग आता रम्या म्हणते, अगं आई, त्या काव्याला ना मी मगाशी फोटो पाठवलेत तिच्या मोबाईलवर, त्यांच्या लग्नाचे. ते फोटो पाहिल्यानंतर तिने नक्कीच तमाशा केला असणार आहे. रम्याला फुल कॉन्फिडन्स आहे की आपण कसंही वागलं तर काव्या तमाशाच करणार आहे, म्हणजे काव्याला भडकवत राहायचं आणि भांडणाची मजा बघायची. वसु आत्या म्हणतात, खरंच की काय, आणि हसायला लागतात नंतर दोघीच्या दोघी मायले की. इकडे ICU मधनं नंदिनीचे वडील बाहेर आलेत. आता हे सगळे तिथे पोहोचतात, काव्या, जीवा, चौघही जण. मग आता ते विचारतात, काय झालं आईला? मग ते वडील सांगतात, अगं ICU मध्ये तुमची आई, तुम्ही निघालात आणि छातीत चमकच आली बघ तुझ्या आईच्या. काय झालं, कसं झालं, काही कळलंच नाही ग. डॉक्टरांनी पण अजून काही सांगितलेलं नाहीये. नंदिनी काळजीत असते, ती लागते रडायला. ती म्हणते, बाबा तुम्ही इथे बसा बरं खाली. आता तिचे बाबा म्हणतात, फार काळजी करते ग श्रारदा तुमची. मग आता ते रडायला लागतात. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा हो बाबा तुम्ही रडू नका बरं, अशी काळजी करू नका, आम्ही आलोय ना सगळे, बसा बरं इथे. आता ती काळजीने तिच्या वडिलांना खाली बसवते आणि म्हणते, आरू कुठे गेली आपली? मग आता ते म्हणतात, अगं ती रिसेप्शनवर गेली आहे, फॉर्मॅलिटी पूर्ण कर. नंदिनीचे वडील पार्थला हात जोडून म्हणतात, सॉरी तुम्हाला एकदम त्रास दिला मी, अचानक इथे यावं लागलं. पार्थ म्हणतो, असं काय बोलताय, आपण फॅमिली आहोत ना. आता नंदिनी पार्थकडे बघून म्हणजे असं छान वाटतं तिला की चांगलं बोलला हा. मग आता जीवा म्हणतो, मी घरी कळवू का? मग नंदिनी म्हणते, नको नको, एवढ्यात नका घरी कळवू, सगळे काळजी करतील, आपण नंतर कळूयात घरच्यांना. तेवढ्यात डॉक्टर येतात समोरून आणि त्या सांगतात की तुमच्या आईंना माइल्ड अटॅक आला होता, आता ठीक आहे त्यांची तब्येत, कसलं तरी मानसिक तणाव घेतलेला आहे त्यांनी. नंदिनी विचारते, बरी आहे ना माझी आई आता? मग डॉक्टर म्हणतात, हो थोडी गुंगीत आहेत त्या, आता बेटर आहे त्यांची तब्येत. मग आता नंदिनीचे वडील म्हणतात, थँक्यू हं, तुमच्यामुळे माझी मिसेस वाचली आज. मग ते डॉक्टर म्हणतात, पण त्यांना काही मानसिक त्रास होईल असं काही वागू बोलू नका त्यांच्यासमोर. मग आता नंदिनी म्हणते, हो हो आम्ही काळजी घेऊ पूर्ण, आता मानसिक त्रास देणार नाही आमच्या आईला, असं काहीतरी ती सांगते. मग आता ते डॉक्टर गेल्यानंतर यांचे हे चर्चा करायला लागतात. पण काव्या विचार करायला लागते की मी आईशी जीवाबद्दल सगळं बोलले म्हणून तर आईला हा त्रास झाला नसेल ना.
आईने ते लॉकेट बघितलंच नसतं तर किती चांगलं झालं असतं, असा विचार करून ती बिचारी एकटीच रडायला लागते आता कोपऱ्यात. याच वेळी ही नंदिनी तिच्या वडिलांना सावरत असते आणि जीवा देखील त्यांच्याच बाजूला उभा असतो. काव्याच्या रडण्याकडे कोणाचे लक्ष पण नाहीये. खरं तर प्रेक्षकांनो, काल मला एका प्रेक्षकाची कमेंट फार आवडली. जीवा काव्यावर अगदी जीव लावून प्रेम करत होता आणि अचानक तो काव्याशी खूपच तुटकपणे वागतोय. ये बात कुछ हजम नाही हो रही, हो की नाही? तर मानिनी त्यांना अजूनही झोप येत नसते. तेव्हा त्यांचे मिस्टर म्हणतात, काय ग मानिनी, तुला काही झोप येणारच नाहीये का? मग त्या म्हणतात, नाही हो तसं नाही. मग आता ते त्यांचे मिस्टर म्हणतात, अगं मानिनी तू खूपच विचार करतीयस. अगं हे बघ, हे चौघं जण गेलेत ना सोबत, एकमेकांच्या सोबत वेळ घालवतील, थोडा ऑकवर्डनेस कमी होईल त्यांचा. अगं म्हणजे त्यांना थोडासा वेळ मिळेल ना एकमेकांसोबत बोलायचा, गप्पा मारायचा. अगं हे लग्न सोहळे, हे इथे सगळं जे काही चालू होतं ना, त्यामुळे पोरं जरा कंटाळली होती ग. अगं येतील सावकाश घरी, काही आईस्क्रीम वगैरे खातील, काही थोडंसं रमतील बाहेर, त्यांना त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी करू दे जरा. एक सांगू का तुला, आपल्या माणसाची सवय होणं म्हणजे प्रेमाची पहिली पायरी असते. आणि ते म्हणतात, अहो मी काय विचार करते, तुम्ही कुठे पोहोचलायत, काय बोलतायत तुम्ही हे? मग ते म्हणतात, अगं काही नाही, मी जरा एक चांगला विचार करत होतो आणि तुला सांगत होतो की असं झालं असावं कदाचित, म्हणून पोरं उशिरा आली आली असतील. मग मानिनी ते म्हणतात, अहो तुमचं बरोबर आहे, पण उशीर खरंच खूप झालाय, पोरं नाही आलेत अजून. आत्ता रम्या आणि वसुताई म्हणत होत्या मला, पोचल्याचा फोन नाही केला का तुम्हाला काय वगैरे. म्हणजे मला असं वाटतंय की वेळ पाहता खरंच खूपच उशीर झालाय, मी पार्थला फोन करून पाहू का? मग आता त्या लगेच असं म्हणतात आणि पार्थला लगेच फोनही लावतात. मग पार्थ तिकडनं सांगतो की अगं आई, ॲक्च्युली ना काव्याच्या आईला अटॅक आलाय. तेव्हा या मानिनी म्हणतात, अगं बाई बापरे, काय झालंय काय? मग पार्थ म्हणतो, अगं आई आम्ही निघालो होतो, रस्त्यातच आम्हाला फोन आला, स्ट्रेसमुळे त्यांना अचानक माइल्ड अटॅक आलाय, त्यामुळे आम्ही ना इथे सगळे हॉस्पिटलमध्ये आलोय. मग त्या मानिनीताई म्हणतात, अरे बापरे, सिरियस वगैरे नाही ना सगळं प्रकरण? मग पार्थ म्हणतो, नाही नाही, आता आउट ऑफ डेंजर आहेत, त्या येतील शुद्धीवर. मग त्या विचारतात मानिनीताई, अरे बाबा आम्ही येऊ का मग तिथे? मग पार्थ म्हणतो, नको आई, खूप उशीर झालाय, सकाळी या तुम्ही. आता त्या मानिनीताई म्हणतात, बेटा तिथे काही लागलं सवरलं तर कळव हं आम्हाला. मग पार्थ म्हणतो, हो आई, काळजी नको करूस, मी कळवतो तुला. असं म्हणून आता पार्थने फोन ठेवून दिलाय. मग आता या सांगतात मानिनीताई, अहो शारदाताईंना स्ट्रेसमुळे माइल्ड हार्ट अटॅक आला म्हणे. आता ते घाबरतच म्हणतात जीवाचे वडील, बापरे काय? अगो ओके आहेत ना त्या आता? मग मानिनीताई म्हणतात, अहो पार्थ म्हणत होता की सिरियस नाही आता, तो कळवेल सगळं आपल्याला नंतर. असं कसं अचानक झालं? सकाळी तर त्या बऱ्या होत्या, माझ्याशी बोलल्या फोनवर. मग त्यावर ते जीवाचे वडील म्हणतात, अगं तुम्ही बायकांना खूपच टेन्शन घेता, कसं काय असं झालं कोणास ठाऊक. पण हे बघ, आपण ना त्यांना भेटायला जाऊ आणि विश्वास देऊ त्यांना की त्यांच्या मुली इथे सुखात राहतील. काय येणं मानिनी, हे सगळं एवढं अचानक घडलं ना, स्ट्रेस येणं जरा साहजिकच आहे ग. मग त्यावर मानिनीताई म्हणतात, मला वाटतं घरात आपण काही सांगायला नको, उगाच याच्यावर ना आपल्या घरात चर्चेला विषय नको. त्यावर ते म्हणतात, बरोबर आहे तुझं. मग आता इकडे बघा हं, या काव्याचे आणि नंदिनीचे वडील त्या नंदिनीशीच बोलतात आणि म्हणतात, अगं असं कसं झालं ग नंदिनी? अगं किती खुश होती तुझी आई, किती स्वयंपाक केला तिने जावयासाठी, लेकीसाठी, सगळ्यांना काय हवंय काय नकोय सगळं बघत होती तुझी आई. तुझी आई काव्याला बोलवायला वर गेली आणि नंतरच हे सगळं असं झालं ग. काय झालं काही समजलंच नाही बघ. आता नंदिनीला ते खटकलंय बरं का. आता तिचे वडील म्हणतात, नेमकं काय झालं ते कारणच नाही कळलं ग मला. कसला ताण घेतला असेल तुझ्या आईने? अगं तिने काही सांगितलंच नाही ग मला, मी विचारलं तिला. मग आता काव्याला सुद्धा खटकतंय, तिला माहिती आहे की हे सगळं तिच्या सांगण्यामुळे झालंय. पण नंदिनी त्यांना म्हणत असते की बाबा तुम्ही शांत व्हा बरं, आता नका विचार करू या गोष्टीचा, झालंय सगळं ठीक, आता नका विचार करू. पण आता काव्या तिच्या वडिलांचं बोलणं ऐकते आणि विचार करते, मी आज जीवाचं आणि माझं सत्य सांगणार होते, या गोष्टीचा धसका घेतला असेल का आईने? काय करू मी आता? मी सांगू का आमच्यात काय बोलणं झालं होतं ते? एवढ्यात तिथे पार्थ येतो आणि म्हणतो, डॉक्टरांनी सांगितलेली ही सगळी औषधं आहेत बाबा, प्लीज ही घ्या. आता पार्थने स्वतःच्या खर्चाने हे सगळे औषधं आणलेत. आता या नंदिनीचे वडील म्हणतात की किती पैसे झालेत सांगा बरं पार्थराव. त्यावर पार्थ म्हणतो, असं काय करताय बाबा, आपलं माणूस महत्वाचं आहे ना, पैशाचं काय? आता पार्थ जेव्हा असं बोलतो तेव्हा काव्या त्याच्याकडे एक क्षण बघतच राहते. मग पार्थ म्हणतो, जीवा कुठे गेला? त्याला म्हटलं होतं मी थांब इथे म्हणून. आता तेवढ्यात जीवा येतोय
कॉफी घेऊन. आता त्याने न फक्त 2च ग्लास कॉफी आणली आहे. तो आता त्या नंदिनीच्या वडिलांना म्हणतो, "हे घ्या बाबा." त्यावर ते म्हणतात, "नको, नको, मला नको आहे." मग आता काव्या जीवाकडे बघते बरं का. त्याने तिला आवडते तशी कॉफी आणलेली असते. कदाचित आडून-आडून जीवा काव्याला कॉफी द्यायचा प्रयत्न करत असेल असं वाटतंय बहुतेक तरी हां. आता नंदिनी म्हणते, "बाबा घ्या ना कॉफी." मग आता तो नंदिनीला देतो. नंदिनी म्हणते, "नको, मी कॉफी नाही घेत." आता काव्या जीवाकडे बघायला लागते बरं का आणि दोघांना पुन्हा त्यांच्यामधला एक प्रसंग आठवतो. या काव्याला आणि जीवाला एकच कॉफी आवडते, समथिंग लाईक दॅट असं काहीतरी आहे. ते मला एवढं कळलं नाही कारण काव्या त्याच्याकडे बघते आणि तिला आठवतं की त्याला कॅरेमल कॉफी आवडते आणि तीच कॅरेमल कॉफी जीवाने आणलेली असते आणि तो आता काव्याकडे असं बघायला लागतो. तिला म्हणतो, "कॉफी घेशील का?" पण म्हणजे म्हणत नाही तो, फक्त पुढे करतो ग्लास. मग काव्या त्याला भाव देत नाही आणि म्हणते, "मी आईला भेटून आले." आता जीवाला काव्याचा जरा राग येतो की त्याने एवढी प्रेमाने कॉफी आणली आणि तिने नकार दिला. हा तिला प्रत्येक वेळेला डावलतो घरी ते चालतं. तिने एकदा डावललं तर लगेच त्याला राग आला बरं का. पण असो, आता जीवा ती कॉफी घेऊन बाजूला चालला जातो आणि पार्थही साईडला जातो. आता नंदिनी काव्याकडे बघतच राहते. काव्या जेव्हा म्हणते ना की मी चालले आईला भेटायला, आता काव्या तिच्या आईला भेटायला आतमध्ये गेली आहे बरं का. पण आता तिचे वडील त्यांची शंका बोलून दाखवतात नंदिनीजवळ. "नंदिनी, मला असं का वाटतंय कोणास ठाऊक, काव्या जेव्हा तुझ्या आईशी बोलत होती ना आतमध्ये वरती, तेव्हाच तुझ्या आईला काही ताण आला असेल का गं मनावर?" नंदी म्हणते, "नाही हो बाबा, असं काही नसेल झालं आणि असं काही असतं तर आईने सांगितलं असतं मला. आणि बाबा, असलं जरी ना तरी मी काव्याची समजूत काढेल. मी वचन देते हं तुम्हाला. आईला टेन्शन येईल असं काहीही होणार नाही आणि आपली काव्या समजूतदार आहे बाबा." आता असं म्हणल्यावर ते जरा शांत होतात नंदिनीचे वडील. पण नंदिनीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली आहे. तिला जरा डाऊट आलाय की कुछ तो गडबड है. काव्या तिच्या आईला भेटायला गेली आहे आता त्या रूममध्ये ICUच्या. तेव्हा ती अशी डोक्यावरनं हात फिरवते तिच्या आईचा आणि पटकन तिच्या आईला जाग येते आणि तिची आई तो ऑक्सिजन मास्क बाजूला करत तिला आवाज देते, "काव्या." आता काव्या म्हणते, "अगं आई, ते कशाला बाजूला केलं? आणि तू तू झोप बरं, शांत बस, उगाचच नको ताण घेऊस. आधीच मला गिल्टी वाटतंय ग आई, असं काय करतेस? माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे ना आई. अगं आय एम सॉरी ग आई." आता ती हात जोडून आईला रिक्वेस्ट करते की सॉरी, मी मी असं तुझ्याशी बोलायला नको होतं आई. आजचा एपिसोड ना प्रेक्षकांना खूपच झटपट दाखवलाय त्यांनी आणि खूपच फास्ट दाखवलाय. आता या काव्याची आई, काव्या हात जोडून सॉरी सॉरी म्हणत असते. तिची आई म्हणते, "काव्या बेटा, अगं असं स्वतःला अपराधी नको समजूस." काव्या म्हणते, "आई, मी आहे तुझी अपराधी. मी किती चिडचिड केली तुझ्याशी, किती बोलले ग तुला. पण तुला माहिती आहे ना तुझी काव्या अशी नाही आहे ग. मी मी अशी कधी कोणाला हर्ट करते का ग? मी कधी भांडले का ग कोणाशी? पण मला ना आजकाल काय होतंय ना आई, कळत नाही आहे ग. मला नाही झेपत आहे ग हे सगळं." तिच्या आईला ही सगळी अवस्था कळते तिची. काव्याकडे त्या सारख्या बघतायत. काव्या म्हणते, "आई, मला ना काहीच समजत नाहीये ग, काय करू? तुलाही अचानक कळलं ग हे सगळं आज." मग तिची आई म्हणते, "काव्या, आपल्यातनं हे जे काही बोलणं झालं ते तू पार्थ आणि नंदिनीला सांगितलंस का?" काव्या म्हणते, "अगं आई, मी 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 सांगणारच होते, पण तेवढ्यात बाबांचा फोन आला ग. बाबाने तुझ्याबद्दल सांगितलं आणि आणि सगळे आम्ही लगेच इकडे निघून आलो ग." मग आता तिची आई म्हणते, "हे बघ बाळा काव्या, तुझं दुःख कळतंय ग मला, पण नंदिनीचा विचार करतेस का ग राजा? माझ्या मनात राहून राहून तिचाच विचार येतो ग. आत्तापर्यंत तिच्या आयुष्यात तिने दुसऱ्यांची मोडलेली लग्न सावरली आहे ग आणि आत्ता जर तू घटस्फोटाबद्दल बोललीस तर तिचं लग्न दुसऱ्यांदा मोडेल ग. अगं काव्या, विचार कर तू, तुझ्या ताईचं नंतर कसं होईल?" आता प्रेक्षकांनो, या क्षणाला तुम्हाला असं वाटलं असेल ना की जरी या दोघांचं लग्न मोडलं तरी नंदिनी आणि पार्थ लग्न करून घेतीलच की. आता हा विचार एक्झॅक्टली माझ्या मनात आला होता, पण हा एपिसोड त्यांनी इथे संपवला. आता पुढच्या भागात काव्या एक्झॅक्टली तेच सांगते तिच्या आईला की मी आणि जीवा लग्न करून घेऊ आणि पार्थ आणि नंदिनी ताई करतील ना लग्न. त्यावर तिची आई म्हणते, "बेटा, तुला हे सगळं करण्यासाठी 3 माणसाचं मन वळवावं लागेल आणि मला याचं टेन्शन येतंय ग.
तेवढ्यात आता ती नंदिनी ऐकते दोघींचं बोलणं आणि म्हणते कसलं टेन्शन आई. मग ही काव्या सांगायला जाते. काव्या आता तिच्या बहिणीला म्हणजे नंदिनीला सांगायला जाते स्पष्टपणे की ताई मला घटस्फोट हवाय हेच सांगितलंय मी आईला आणि मी आणि जीवा असं ती बोलते आणि थांबून घेते स्वतःला. मग नंदिनी तिला विचारते काय तू आणि जीवा काय काय वाटतं प्रेक्षकांनो नंदिनीला काव्या आणि जीवाच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळेल काय मला कमेंट करून नक्की सांगा. असं वाटतंय तर खरी पण मला आज एक्सपेक्ट होतं वसू आत्याचं सीन ते दाखवतील नाही दाखवला. बघूयात आता उद्याची वाट उद्या कदाचित ते आजचा भाग काहीसा असा होता जरा पटपट दाखवला त्यांनी नाही का पण कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि ठरलं तर मग ही मालिका आल्यास मी लगेच त्या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला देईलच. हा भाग कसा वाटला सांगा मला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. भेटूयात उद्या याच वेळेत तोपर्यंत टेक केअर धन्यवाद.